नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हाळा वाळवण स्पेशलमध्ये आज आपण पोह्याचे पापडची रेसिपी बघणार आहोत, जे करायला अगदी सोपे आणि घरात उपलब्ध साहित्यांमध्ये आपण हे करू शकतो. आणि तुम्ही इथे बघू शकता आपले पापड किती छान फुलतात. चला तर मग सुरू करूयात. इथे आपण 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे आपले नेहमीचे पोहे आहेत जे आपण नाश्त्याला तयार करतो. तर आपण इथे 2 वाटी एवढे पोहे घेतलेले आहे. आता हे पोहे आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे आहेत, जोपर्यंत हे हलकेसे कुरकुरीत होत नाहीत. आता तुम्ही इथे बघू शकता आपले पोहे अगदी छान भाजले गेलेले आहेत, अगदी कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पोहे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. आता हे पोहे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय अगदी फाईन असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे. तर हे 1 वाटी पीठ तयार होतं. तर आपण ज्या वाटीने पीठ मोजलं आहे त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. त्यात आपण पाव चमचा मीठ घालत आहे. पाऊण चमचा एवढा पापड खार आहे. पापड खार घालत असल्यामुळे आपल्याला मिठाचं प्रमाण कमी घालायचं आहे. ओवा घालत आहे अर्धा चमचा. ओव्याच्या ऐवजी तुम्ही जिरं देखील वापरू शकता. इथे आपल्या आवडीचा कुठलाही रंग आपण घालू शकता. अगदी चिमूटभर आपल्याला रंग घालायचा आहे. हे कलर अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असल्यास घाला, नाही घातलं तरी चालेल. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की गॅस आपण बंद करूयात. आता आपण हे 1 वाटी पोह्याचं पावडर मोजून घेतलं होतं ते घेऊयात आणि त्यात आपण हे गरम पाणी घालून छान आपण पीठ मळून घेऊयात. आणि चमच्याच्या साहाय्यानेच हे पीठ मळा, कारण पाणी खूप गरम आहे, हाताला चटका बसू शकतो. आपल्याला असं तुम्हाला आणि हे पाण्याचं प्रमाण जास्ती वाटेल, पण हे पाणी अगदी व्यवस्थित होतं, कारण पोहे हे पाणी भरपूर शोषून घेतात. आता इथे आपण चमच्यानेच हे पीठ अगदी मळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकताय छान आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला गरज वाटली तर हलकंसं एखाद दुसरा चमचा आपण पाणी घालून हे पीठ मळून घेऊ शकतो. आता आपण ह्याला झाकण ठेवून भिजत ठेवूया. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय पीठ अगदी छान फुललेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे पाण्याचं प्रमाण. 1 मिनिटभर आपण ह्याला छान मळून घेऊया. थोडंसं तेल लावूयात म्हणजे चिटकणार नाही आणि पुन्हा मिनिटभर मळून घेऊयात. आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पापडाचा साईज जो हवा आहे त्या प्रकारचे आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. ह्या प्रकारे. आता इथे मी एक प्रेसिंग मशीन घेतलेलं आहे. त्यात आपण एक छोटा प्लॅस्टिकचा तुकडा ठेवलेला आहे आणि आपण हे आता प्रेस करून घेणार आहोत. आपण हे पापड लाटू देखील शकतो, पण ह्याच्याने केलं तर सोपं होतं आणि पटापटा पापड करून तयार होतात. आता इथे आपलं पापड ह्या प्रकारे तयार झालेलं आहे. आता हे देखील आपण एका कापडावरती वाळून घालून घेणार आहोत. आता इथे आपले सगळे पापड ह्या प्रकारे करून तयार आहेत. तुम्ही इथे बघू शकताय. आपल्याला हे पापड 1 दिवस फॅनखाली वाळवायचं आहे आणि बाकीचे 3-4 दिवस आपल्याला हे कडक उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. 3-4 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय आपले पापड अगदी छान वाळून मिळालेले आहेत. हे पहा. आता तुम्हाला इथे मी एक पापड तळून दाखवते. तेल अगदी छान कडकडीत तापलेलं हवं, म्हणजे पापड छान फुलतात. तुम्ही इथे बघू शकताय अगदी छान आपलं पापड फुललेलं आहे. इथे आपले सगळे पापड तळून तयार आहेत. तुम्ही इथे बघू शकताय आपले पापड किती छान फुललेत. ते अगदी दुप्पट पटीने फुलतात हे पापड. इथे तुम्हाला एक पापड तोडून दाखवते. तुम्ही इथे बघू शकताय अगदी खुसखुशीत होतात हे पापड आणि तोंडात टाकताच विरघळतात. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.